4 डिसेंबरला साजरा होणारा नौदल दिवस ह्या वर्षीचा म्हणजेच 2023चा सिंधुदुर्ग जिल्ह्यात होतोय आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पोलिसांचा बंदोबस्त पण जास्त आहे. त्यामुळे काका लायसन्स चेक करतायत. आता मी आले मुंबईवरनं आणि ख्याती आणि पण कुडाळवरून माझ्यासोबत देवबागला येत आहेत. काय घाणेरडेपणा केला कोणी? काय केलं ते आम्ही पण करायचो शाळेत असताना. तू पण करतेस. तर या नौदल दिनाच्या समारंभामध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी सुद्धा येणार आहेत आणि त्यामुळे मालवणचा जो कायापालट करण्यात आला आहे तो खरोखर बघण्यासारखा आहे. म्हणजे मी स्वतः ओळखू शकत नव्हते. एवढ्याच कार्यक्षमतेने जर आपले अधिकारी कायम काम करत राहिले तर खरंच संपूर्ण सिंधुदुर्गाला, सिंधुदुर्गवासियांना अभिमान नेहमीच वाटेल. नौदल दिनासाठी जवळपास 70हून अधिक नौदलाच्या ज्या काही वॉरमध्ये वापरण्यात जाणाऱ्या मोठमोठ्या वॉरशिप्स आहेत त्या सगळ्या आल्यात. INS विक्रमादित्य आणि बऱ्याच. हा कार्यक्रम होणार आहे 4 डिसेंबर 2023ला संध्याकाळी 4 वाजल्यापासून, जो तुम्ही DD नॅशनलवरती वगैरे लाईव्ह बघू शकता आणि यूट्यूबवरती सुद्धा लाईव्ह असेल. चल लवकर, चल माझ्यावर चल, नाही व्हिडिओ बघायला. चल चल हेलिकॉप्टर बघूया आपण. चल चल. आपल्या देशाचे पंतप्रधान इथे येतात त्यामुळे होणारी गर्दी लक्षात घेता मला 3 डिसेंबरचा जो पास मिळाला ते प्रॅक्टिस बघण्याचा तो मी घेतला. आणि बोल बोल बोल. नाही मला टाकायचंय सगळं. पास मिळालाय पास. अंकिताला. मी देईन तुला फोटोज आणि व्हिडिओज, तू पोस्ट गप कर. नाही यार, shit यार, नको करू. या बिचाऱ्यांना जागा नाही मिळत आहे तर आम्ही जागा शोधायला चाललोय. बिचारे कुठे असे उभे राहणार आहेत बघू आता. म्हणजे कसं काय ते. माझ्याकडे तर पास आहे बाबा, आता बघू. राह रे तू इकडे. मी दाखवेन तुम्हाला. माझा व्हिडिओ बघशील ना नंतर युट्यूबला तू बघा. हे तुम्ही असं चड्डी बनियांच्या मधून बघणार का? आता उन्हात नाही थांबायचंय आपल्याला, वरच जायचंय, नंतर यायचंय. फक्त बघून जा. चलो. बेस्ट व्ह्यू आहे का तुला? आम्ही AI करणार. AI वापरून आम्ही डायरेक्ट शिपवर. सगळ्यांनाच पास मिळणं शक्य नाही कारण तिथे असलेली सिटिंग अरेंजमेंट ही फार कमी लोकांसाठी आहे. त्यामुळे आज जो त्यांचं फायनल प्रॅक्टिस आहे ती बघायला मी चालले आणि ती बघितल्यानंतर उद्या म्हणजेच 4 डिसेंबरला त्यांचं जो इव्हेंट आहे तो संध्याकाळी होणार आहे. तर तेव्हासुद्धा आम्हाला बघता येईल. जिथून बघू शकतो लांबून अशी एक छान जागा आम्ही डिसाईड केली जिथे मी ख्यातीला वगैरे राहण्यासाठी सांगितलं आणि मग मी निघाले इव्हेंटच्या ठिकाणी. इव्हेंटच्या ठिकाणी एंट्री केल्यानंतर ते तुमचं पास पण चेक करतात, त्याच्यावरती ते एक स्टॅम्पसुद्धा देतात आणि त्यानंतर तुमची एंट्री केली जाते. खूप जास्त सिक्युरिटी आहे. अर्थात देशाचे पंतप्रधान येत आहेत. स्टेजच्या समोर अगदी समोर VVIPसाठी बसण्याची अरेंजमेंट आहे आणि लेफ्ट आणि राईट साईडला क्रॉसमध्ये इतर लोकांसाठी. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचं जनक मानलं जातं आणि संपूर्ण सिंधुदुर्गवासियांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की यावर्षीचा नौदल दिवस हा आपल्या महाराजांच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावरती होतोय. आपल्या लहान मुलांना, घरातील सगळ्यांना ही संपूर्ण किया और ये उस समय एक ऐसा कदम था जो बाकी शासकों की कल्पना से परे था. आज हम सब के लिए ये बड़े सौभाग्य का दिन है. आज हम सब उसी जगह एकत्र हुए हैं जिस भूमि पर उस महान दूरदर्शी व्यक्तित्व के कदमों के निशान आज भी महसूस किए जा सकते हैं. सिंधुदुर्ग मराठा नौसेना का मुख्य केंद्र रहा है. सिंधुदुर्ग की हर ईंट में शिवाजी महाराज की उपस्थिति का एहसास होता है, क्योंकि कहा जाता है कि इस महान दुर्ग की पहली ईंट शिवाजी महाराज ने स्वयं अपने ही हाथों से रखी थी. शिवाजी महाराज, जिनके बारे में कवि भूषण ने लिखा है, भूषण खंड नवखंड महिमंडल में तम पर दावा रवि किरण समाज को पूरब 50 देश दक्षिण ते उत्तर लो जहां पातशाही तहां दावा शिवराज को. यानी सूर्य की किरणें जैसे अंधकार पर अपना अधिकार हासिल करते हैं, उसी तरह शिवाजी महाराज पूर्व से पश्चिम तक, उत्तर से दक्षिण तक
हर राजगद्दी के दावेदार हैं। भारत के प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी आज आहे 3 डिसेंबर आणि नौदल दिवस जो 4 डिसेंबरला साजरा होणार आहे, ज्यासाठी पंतप्रधान येणार आहेत. त्यामुळे 3 डिसेंबरला टाईम टू टाईम त्यांची प्रॅक्टिस चालू आहे की कसं काय कोण कधी बोलणार, कधी पंतप्रधान हे सिंधुदुर्गवासियांशी बोलणार आणि ते किती वेळ बोलणार, हे सगळं अगदी वेळेत त्यांनी फ्रेम जे केलेलं आहे त्याची ही फायनल प्रॅक्टिस आहे. आणि ही बघितल्यानंतर नौदलाची प्रात्यक्षिकं तर सगळे बघतच होते, पण नौदलाची शिस्त काय असते ही सुद्धा फार जवळून अनुभवता आली. देवी और सज्जनों, इस समय भारतीय नौसेना के 6 मरीन कमांडोज ELH हेलीकॉप्टर से 8000 फीट की ऊंचाई से कूद चुके हैं. ये सभी थोड़ी देर में मंच के सामने अवतरण करेंगे. ELH हेलीकॉप्टर की कमान संभाल रहे हैं कमांडर सनोज श्रीनिवासन और मरीन 74 किलोमीटर प्रति घंटे की रफ्तार से समुद्र तटों, बंदरगाहों और सामुद्रिक प्रतिष्ठानों की रक्षा में तैनात रहती है. Ladies and gentlemen, keep your eyes glued to the horizon as we see the latest helicopter inducted by the Indian Navy, MH-60R, who is showcasing its self-defense capability. देवी और सज्जनों, मंच के सामने आता हुआ हेलीकॉप्टर MH-60 रोमियो है. भारतीय Ladies and gentlemen, the helicopter has established a MOA and the Gemini has effectively positioned itself below the helicopter. The Mapos are rapidly slithering down onto the Geminis. This not only requires extreme precision from the helicopter pilot, but also rapidity from the Mapos. Smoke marker for ease of visualization. In actuality, this operation happens in stealth under the cover of darkness. सामने से आ रही तीव्र गति से ये नौकाएं भीषण गोलाबारी के बीच सीना तान कर चल रहे ये हैं मरीन कमांडोज. अटॅक हा कसा होतो आणि कसा केला जातो आणि आपल्या लोकांना कसं वाचवलं जातं याची प्रात्यक्षिकं नौदलाने इथे दाखवली. कार्रवाई के साथ सागर में जीवन की रक्षा के लिए भी तत्पर रहती है, जिससे हमारे मछुआरों तथा अन्य नाविकों की रक्षा हो सके. अब आप ELH हेलीकॉप्टर द्वारा सर्च एंड रेस्क्यू का ऑपरेशन देखेंगे. इसका नेतृत्व कर रहे हैं कमांडर सनोज मेनन. हेलिकॉप्टर वाहकांना एकाच ठिकाणी स्थिर ठेवून रक्षा, बचाव आणि करणे आणि ते देखील खुल्या समुद्रात ही अत्यंत कठीण कलांपैकी एक मानले जाते. हे अशक्य काम साध्य करण्यासाठी पायलटला अतिशय खडतर प्रशिक्षण. परिस्थितियों को ध्यान में रखते हुए रक्षा टोकरी या रक्षा पट्टी का काम उपयोग किया जाता है. यह युद्धपोत सतह से सतह पर मिसाइल को लॉन्च करने का प्रदर्शन कर रही है. मिसाइल लॉन्च को फ्लेयर दाग करके इंगित किया जा रहा है, जैसा कि आप देख रहे हैं. इन्हीं किलर स्क्वाड के युद्धपोतों ने 4 दिसंबर 1971 को कराची पर मिसाइल दागी थी, जिससे पाकिस्तान जेव्हा आपल्यावरती हल्ला करण्याच्या तयारीत होता अशाच वेळेला आपल्या नौदलाकडनं कराची बंदरावरती हल्ला केला गेला आणि त्यामध्ये आपण विजयी झालो आणि तो दिवस होता 4 डिसेंबर. म्हणून 4 डिसेंबर हा नौदल दिन म्हणून साजरा केला जातोच. पण हा केवळ एका ऐतिहासिक घटनेचा वर्धापन दिन नसून हा भारतीय नौदलाला एका योग्य दृष्टिकोनातून पाहण्यासाठीचा दिवस आहे. देवी और सज्जनों, सिंधुदुर्ग की माटी में जन्मे और टोपीवाला हाई स्कूल मालवान में शिक्षा प्राप्त करने वाले कैप्टन मोहन सामंत, जिन्होंने भारत की तीसरी सबमरीन INS कलच को मिशन किया और 72 के युद्ध में अपनी निर्णायक भूमिका के लिए महावीर चक्र प्राप्त करने वाले इस धरती पुत्र को सामने क्षितिज के पास भारतीय नौसेना की सबमरीन INS कटहेरी अपना श्रद्धा सुमन अर्पित कर रही है.
ज्यांना महावीर चक्र प्रदान करण्यात आलं असे कॅप्टन मोहन सामंत हे सुद्धा आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातलेच होते. To support the fleet in achieving its objective. Ladies and gentlemen, today you will catch a glimpse of the might of the naval air arm, wherein a variety of our aircraft will fly past the dais. Ladies and gentlemen, the aircraft will approach. क्रम में अगले हेलीकॉप्टर स्वदेश में निर्मित ALH हैं, जिसे HAL बेंगलोर में बनाया गया है. ALH 300 किलोमीटर प्रति घंटे की रफ्तार से 700 किलोमीटर की दूरी तय कर सकते हैं. जिनकी कमान कर रहे हैं कमांडर धनुष मेनन. जोरदार तालियों से इनका अभिनंदन करते हैं देवियों सज्जनों. क्रम में तीसरा हेलीकॉप्टर बाईं दिशा से मंच के सामने आता हुआ MH-60 रोमियो. ये हेलीकॉप्टर अपनी एंटी सबमरीन क्षमताओं के लिए जाने जाते हैं. सबसे अत्याधुनिक ये हेलीकॉप्टर हाल ही में नौसेना में शामिल किए गए हैं. इनकी कमान कर रहे हैं एक्सपेरिमेंटल टेस्ट पायलट कैप्टन अभिषेक राम. बाईं तरफ से मंच के सामने आता हुआ अगला हेलीकॉप्टर कामोव 31 है, जिसे आई ऑफ द फ्लीट भी कहा जाता है. लॉन्ग रेंज अर्ली वार्निंग रेडार इसकी विशेष क्षमता है और जो भारतीय नौसेना की ताकत को बढ़ाता है. कामोव की कमान कर रहे हैं कमांडर कौशिक धर. Next in formation are the Sea King Advanced Anti-Submarine. Ladies and gentlemen, the Sea King 42 Bravo. तर सैन्यात सहभागी असलेले हे सगळे एअरक्राफ्ट्स एकामागून एक तुमच्या समोर येतात आणि त्यानंतर त्यांचं नाव आणि सैन्यामध्ये त्यांची असलेली कामगिरी ह्याबद्दल तुम्हाला माहिती दिली जाते. Leading the formation of Dornier today is Captain Siddharth Raut. Ladies and gentlemen, Dorniers. The PATI. देवियों और सज्जनों, अब बारी है समुद्र. और अब आकार जोरदार तालियों से इन पायलट्स की हौसला अफजाई करते हैं देवियों और सज्जनों.
Ladies and gentlemen, a big round of applause to the drill team. After the dazzling performance of the precision drill, marching up on stage with confident strides are the future citizens of our country. Ladies and gentlemen, the Sea Cadet Corps. सी कॅडेट्सचा हा परफॉर्मन्स झाल्यानंतर तुम्हाला लेझर शो दाखवला जातो जो की सिंधुदुर्ग किल्ल्यावरती आहे आणि तो तुम्ही बसूनच इथून बघू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला एक चित्रफित दाखवली जाते ज्यामध्ये महाराजांबद्दल आणि सिंधुदुर्गाबद्दल माहिती दिली जाते. हम कुछ तूफान रखे हैं, जिंदा है अब भी हौसले, वे चट्टान रखे हैं. हम हैं सिंधुदुर्ग, बलशाली विशाल. सदी 17वीं थी. तमाम विदेशी शक्तियां समुद्री मार्ग से भारत की ओर बढ़ चली थी. इसी कालखंड में उदित होते हैं एक महानायक छत्रपति श्री शिवाजी महाराज. भारत की समुद्री सीमा की रक्षा के संकल्प के साथ उन्होंने गठित किया एक मजबूत मराठा समुद्री बेड़ा, मराठा नौदल. वो मराठा नौदल भी भारतीय नौसेना के लिए एक प्रेरणा स्रोत बना. सुना है मैंने ये भी कि कैसे अंग्रेजों ने भारत के समुद्र तटीय निवासियों की सैन्य कुशलता का लाभ उठाते हुए एक नौसेना का गठन किया. साल बीते, सदियां गईं, सदी 20वीं आई. इस नौसेना ने प्रथम और द्वितीय विश्व युद्ध में बढ़ चढ़कर हिस्सा लिया. परंतु युद्ध समाप्त होने के पश्चात रॉयल इंडियन नेवी के जाबाज भारतीय नौसैनिकों ने अंग्रेजी सत्ता के खिलाफ विद्रोह का बिगुल बजा दिया. ये चिंगारी बंबई में फूटी और विद्रोह की आग देखते देखते एडन से लेकर रंगून तक फैल गई. ये था आजादी का आखिरी युद्ध. भारत को आजादी मिली, साथ में तमाम चुनौतियां भी. भारतीय नौसेना ने आत्मनिर्भर होने का संकल्प लेते हुए
आजादी के 13 सालों में ही स्वदेशी पोत INS अजय को कमीशन किया। तो अगले ही साल भारतीय नौसेना ने अपने बेड़े में पहला विमान वाहक पोत विक्रांत शामिल कर दुनिया को चकित कर दिया। नौसेना ने इसी साल ऑपरेशन विजय चलाकर गोवा, दमन और दीव को पुर्तगालियों से मुक्त करा लिया। (1971) के भारत पाकिस्तान युद्ध के बीच भारतीय नौसेना ने बांग्लादेश के निर्माण में महत्वपूर्ण भूमिका निभाई। 4-5 दिसंबर की रात भारतीय नौसेना ने ऑपरेशन ट्राइडेंट लॉन्च कर और 8 दिसंबर को ऑपरेशन पाइथन के जरिए पाकिस्तानी नौसेना की कमर तोड़कर रख दी। इस बीच INS विक्रांत की टास्क फोर्स ने बंगाल की खाड़ी में नाकाबंदी और हवाई हमले कर पूर्वी क्षेत्र में पाकिस्तानी ताकत को बेजान कर दिया। पाकिस्तानी सेना ने 16 दिसंबर 1971 को भारत के सामने आत्मसमर्पण कर दिया। भारतीय नौसेना के शौर्यपूर्ण साहस की स्मृति में 4 दिसंबर भारतीय नौसेना दिवस के रूप में मनाने की परंपरा शुरू हुई। राष्ट्र रक्षा ही नहीं, मित्र और मानव रक्षा के लिए भी प्रतिबद्ध है हमारी नौसेना। साहसी, शौर्यवान और पराक्रमी ही नहीं, करुणामयी भी है भारतीय नौसेना। जब कभी गहराता है संकट, शिवाजी महाराज ने गर्वित हो रहा हूं जब देख रहा हूं मैं इस गाथा के गौरव सुख में तिरंगे को लहराते हुए। आणि अशा प्रकारे ह्या कार्यक्रमाची सांगता होणार आहे, जी तुम्ही आज बघू शकता। तर इतर लोकांसाठी बसण्याची व्यवस्था ही अर्धा किलोमीटर लांब अशी केलेली आहे, जिथे स्क्रीनसुद्धा लावलेल्या असतील, जिथून तुम्ही बघू शकता। पण इथे आतमध्ये बसून वरून जाणारे जे काही एअरक्राफ्ट्स आहेत ते तुम्ही बघू शकणार नाही। हां, इकडनंच येत होतं, त्याच्यामुळे ते चांगलं होतंय। ते छोटासा डान्स होता, आहे माझ्याकडे व्हिडिओ, तो मी दाखवते तुला। छोटासाच डान्स होता। कसं वाटलं? मग नेव्हीमध्ये जाणार ना तू? होय ना? पण अभ्यास करावा लागतो? ती पण येते? ती अभ्यास करते, तुझं काय ते सांग मला। करणार ना? चल मग आता चल, काय करायचं आता? एवढा मोठा कार्यक्रम आहे म्हटल्यानंतर ट्रॅफिक तर होणारच, आणि त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्तही तेवढाच चांगला आहे। येताना तुम्ही मेन रोडने तारकर्लीला येऊ शकता, पण जाताना तुम्हाला देवलीवरून कुंभारमाठवरती जावं लागते, आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचं भान ठेवूनच या कार्यक्रमाला येताना आपल्यासोबत लहान मुलांना आणि मोठ्यांना घेऊन या। ओके, आता मी तुम्हाला स्टेजबद्दल पण सांगून टाकते, कारण इथे स्टेज आहे। स्टेजच्या समोर VVIPसाठी जागा आहे बसण्यासाठी। ह्या दोन्ही बाजूला उद्या ज्यांना पासेस मिळाले, जे काही ऑफिसर्स आहेत, जे जिल्हा परिषद वगैरेमध्ये काम करणार आहेत, त्यांना ह्या दोन्ही बाजूला बसायला उद्या मिळणार आहे। त्याच्यानंतर इथून जवळपास अर्धा किलोमीटर डिस्टन्स सोडून बॅरिगेट्स आहेत। सेम ह्या साईडला अर्धा किलोमीटर नंतर बॅरिगेट्स आहेत। दिस इज टुवर्ड्स देवबाग, दिस इज टुवर्ड्स मालवण, आणि इथे इतर लोकांना बसण्याची अरेंजमेंट आहे। इथे उभं राहून सुद्धा तुम्ही बघू शकता। सेम ह्या बाजूला इथे बसून सुद्धा बघू शकता, उभं राहून सुद्धा बघू शकता। बसून जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला जे काही हेलिकॉप्टर वगैरे येतात ते अजिबात दिसत नाहीत, कारण ते वरून बंद केलेलं आहे।
ते तुम्ही तेव्हाच वापरू शकता, कारण तुम्ही एकच्या आधी तिथे जाणार आहात, तर तेवढा वेळ तुम्हाला उन्हात राहायचं आहे, त्यासाठी ही जागा ठीक आहे. पण एकदा कार्यक्रम चालू झाला, जो की जवळपास 5 वाजता तुम्हाला ह्याच्यातून बाहेर पडायचं असेल, अशा ह्याने तुम्ही बसून घ्या. लोक ज्यांच्याकडे पासेस नाही आहेत त्यांनी ह्या बाजूला उभं न राहता देवबागच्या साईडने येऊन राहावं, तर तुम्हाला जास्त सगळं दिसेल, कारण सगळ्या फ्लाईट सगळं काही आहे ते देवबागच्या बाजूने येतं. इथे परफॉर्म करून ते ह्या बाजूने निघून जात आहेत. सो दॅट्स ऑल अबाउट दिस व्लॉग. मी सुद्धा येते आणि तुम्ही सुद्धा 4 डिसेंबरला संध्याकाळी नक्की या. बाय बाय.